की 1 वर्ष झालं. मला म्हणे आत्ताशी हनीमून, म्हणलं नाही ॲनिव्हर्सरी ट्रिप आहे. म्हणलं अच्छा. आणि बोल सर मसाज बस पाणी तर मसाज 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 आणि हाय हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग हा एकदम असा रँडम ब्लॉग असणार आहे, कारण यामध्ये मी जास्त काही नाही पण खूप काही करणार आहे. कारण आज आमची ट्रिप प्लॅनची आम्ही केलेली आहे, म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी येते, तर आमची जी ॲनिव्हर्सरी ट्रिप आहे ती जी प्लॅन केली आहे त्याचा आज दिवस आहे आणि आम्ही त्याची तयारी करतोय. सकाळपासूनचा दिवस खूप जास्त बिझी आहे आणि मी आज सुट्टी घेतली आहे. सकाळी उठल्यावर आम्ही सगळ्यात मोठं आधी हे टास्क केलंय, म्हणजे इथे जी किचन नेट होती ती काढून घेतली आहे. त्याच्यानंतर आता पूर्ण मी बाल्कनी क्लीन केली आहे आणि घरातलं सगळं स्वच्छ केलंय. माझा अवतार बघून तुम्हाला कळतच असेल, मी आणीचा शर्ट घातलेला आहे. आणि आता भेटूयात नंतर थोड्या वेळाने. मॅसेज मध्ये मध्ये जेवढा जमेल तेवढा ब्लॉग मध्ये पूर्ण सांगणार आहे डिटेल मध्ये आज आमचा दिवस कसा गेला. चला आई शपथ कट टू डायरेक्ट संध्याकाळ. आता 4 वाजून गेलेत आणि आमची अजून काहीच पॅकिंग झालेली नाहीये. म्हणजे सकाळी नाश्ता झाला, जेवण झालं, आणिचा हेअरकट हे ते सगळ्या गोष्टी झाल्या आणि माझे कामच चालू होते, सगळे कामं चालू होते. आता आम्ही पॅकिंगला बसलोय आणि आम्हाला थोड्या वेळाने निघायचंय. तर आता कपडे तर सगळे इथे असे मी मांडून ठेवले, तर फक्त ते पॅक करायचा खूप मोठा टास्क आहे, जो मला अजिबात आवडत नाही, पण आता तो आम्ही करणार आहे. आता भेटूयात मे बी आम्ही डायरेक्ट निघाल्यावर. आईस कॅब आलेली आहे आणि आता मी निघालो. Let's go. Yep. Let's go. हे इतकं जास्त जाम आणि मी मागे दाखवलेल्या व्ह्यू मुळे तुम्हाला कळलंच असेल. कारण आज आमची आहे फ्लाईट. येस, आमची ट्रिप चालू होती आणि आला इथे. आम्ही इतकं लवकर आलोय तरी पण खूप मोठी क्यू आहे. आम्हाला वाटलेलं नसणार आहे, म्हणजे इतकी पण मोठी नाहीये, बट स्टील आहे क्यू. आणि क्यू मध्ये थांबून कसं वाटतंय? क्यू सारखंच वाटतं. क्यू क्यू सारखं. में यहाँ पे. बाय बाय. हाय गाईज, तर सकाळपासून जो आमचा सगळा प्रवास नाही, जो सगळा स्ट्रगल चालू होता, घर साफसफाई करणं, त्याच्यानंतर काही छोटी मोठी कामं होती ती करून घेणं, स्वयंपाक बनवणं, हे सगळ्या गोष्टी केल्या. आणि मेन म्हणजे मी जे दाखवलं की पॅकिंग करण्यात खूप जास्त वेळ गेला आहे, कारण इतक्या सगळी शॉपिंग केलेली होती आणि ती सगळी आम्हाला त्या छोट्या छोट्याशा बॅग्समध्ये बसवायची होती. ती कशी म्हणजे बसवली आहे. आणि त्यानंतर मग आम्ही कॅब केली आणि कॅब करून आलो एअरपोर्टवर याच्यासाठी आलो कारण आमची आहे फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आणि ती आहे आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी. कारण आता 20ला आमची 20th of April. 20th एप्रिलला आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप करतोय. आणि ती कुठे असणार आहे हे तुम्हाला बघण्यासाठी पुढचे व्लॉग्स पण बघावेच लागतील. तर आता आम्ही आलो इथे बसलो आहे आणि थोड्याच वेळात आमची फ्लाईट आहे. आता आम्ही काय काय केलं आहे सकाळपासून नाही, इथं आल्यापासून ते सगळं तू सांग. फर्स्ट स्टार्टिंगला आपण लगेच बॅग चेक इन केलं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बोर्डिंग पास दिलेलं होतं त्यांनी.
ते चेक करून मग सिक्युरिटी गेटने आपण इमिग्रेशनला गेलो. तिथं आपल्या फर्स्ट टाइम पासपोर्टवरती इमिग्रेशनचा स्टॅम्प पडलेला आहे. आणि तिथं तर माणूस माझे काय मजा घेत होता. मला म्हणे लग्न कधी झालंय. मी म्हटलं 1 वर्ष झालंय. तर मी फुल सिरियसमध्ये नाही का म्हटलं बाई मी सांगते त्यांना की 1 वर्ष झालं. मग मला म्हणे आत्ताशी हनीमून. म्हणलं नाही ॲनिव्हर्सरी ट्रिप आहे. म्हणलं अच्छा. मग मला म्हणे तिथं जायचं मग विजा आहे का. मग म्हटलं दाखवते. मी दाखवलं फोनमध्ये. त्यांनी फोन घेतला हातामध्ये तेच त्यांचं चेकबिक केलं नाही का व्हॉट्सअपमध्ये. आणि ह्याचं दाखवलं म्हणे हे तो हजबंडचं आहे. हजबंड कुठे हजबंडला द्या फोन. आणि मी मागं बघते हा नाहीच. माझ्यानंतर ह्याचा नंबर होता. हा कुठं गेला शेजारी बघते काउंटरवर गेलतो दुसरीकडे केला. आणि याचं झालं पण माझ्या आधी. आणि हा मी इथं तिथं मला त्यांनी बघते. question नाही विचारलं. माझी थोडीशी फाटली म्हणजे तिथं. मी म्हणलं बाई काय विषय. आणि बघते तर हा समोर आहे. मग त्यांनी सांगितलं की ह्याच्यात तुमच्या वाईफचं नाही आहे. मग गेले तिथं तर ते काय नाही मजाकच करत होते. पण मी म्हणलं काय असं काय करत आहे. मला त्यांनी हे पण नाही विचारलं की म्हणजे जास्त तुझे एवढे डिटेल्स नाही विचारले. फक्त एवढं विचारलं माझ्यासोबत का चाललंय, एअरपोर्टवर का आल्यापासून कशासाठी चाललंय आणि फर्स्ट टाइम आहे का. बोललो हो. अरे सगळे माझ्या सोबत होते. आणि जेव्हा आम्ही हे पण नाही का केबिन बॅग पण आहे ना. आम्ही जेव्हा हे करायला गेलो ना तर तिथे पण आहे ना हा बसलाय तिथं त्याचं चालू आहे चेक बिक करणं. आणि मी आले पुढं मला विचारतायत की मला विचारलं तुम्ही बालीचेच आहेत का. म्हणलं नाही आपलं तुम्ही तिथलेच आहेत का. मी म्हटलं नाही इथले इंडियन आहे. तर ते बोलले अच्छा मग कशाला चालले. बोलले की काय नाही की काय टुरिझमसाठी म्हणजे फिरायला चाललं आहे असं. तर म्हणले अच्छा ठीक आहे. मग बॅगमध्ये काय हे का लायटर आहे का आणि हे का. मला प्रश्न विचारायला लागले टॉईज आहेत का ह्याच्यामध्ये. मग काय नाही ठीक आहे काहीच नाही एवढंच झालं. पण मलाच पकडलंय आज पूर्ण याला काही नाही. आणि मी थोडीशी म्हणजे जरा हे होते ना काय माहिती त्याच्यामुळे की काय. पण आता झालं आता सगळं. आता आम्ही बसलोय. आम्ही आता येण्यासारखं लई वेळ बसणार आहे. लई वेट करतोय. आम्ही आमच्या फ्लाईटचा नाही आम्ही आमच्या बसचा वेट करतोय. आधी आम्हाला बसमध्ये बसायचं. ॲक्च्युली आमचा असा प्लॅन होता की आम्ही ट्रेनने येणार होतो. कारण आहे ना इतका वेळ दाखवत होते. आणि कारण काहीतरी ठाण्यामध्ये काहीतरी झालेलं म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे झालेलं. तर आहे ना आम्हाला जे घरून 1.5-2 तास लागणार होते ना तर आम्हाला दाखवत होते की 2.5-3 तास लागणार आहे. तर मग आम्ही विचार केला की ट्रेनने येऊयात. मग आमचे असे झालं असतं ना की आम्हाला ट्रेनपर्यंत रिक्षाने जायला लागलं असतं. मग त्याच्यानंतर तिथं वॉक करून गेलो की मग ट्रेननी. मग त्याच्यानंतर कॅब. मग त्याच्यानंतर इथं एअरपोर्टला आलो असतो. मग तिथं परत चालणं बिलणं लिफ्ट ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्यानंतर इकडं बस. आणि बस नंतर मग आमची फ्लाईट. मग इतका स्ट्रगल राहिला असता ना. पण काय नाही थोड्या वेळ थांबलो घरात. कॅबनी आलो लवकर. काय ट्रॅफिक पण नव्हती मेन म्हणजे. तर 1.5 तास लागला फक्त. मस्त आरामात आलो. आणि जे घरी इतकं गरम होत होतं आता आम्ही एसीत बसलोय त्याच्यामुळं लय बरं वाटते. थोडाच वेळ बरं वाटते कारण मला खूप जास्त थंडी वाजणार हे मला माहिती आहे. त्यासाठी मी सगळं आता सॉक्स बिक्स हे ते सगळं कॅरी केलेलं आहे. चला तर भेटूयात आता डायरेक्ट फ्लाईटमध्ये बसल्यावर. तर हम जा रहे हैं अपने इंडिगो में. खूप आवाज येतोय त्याच्यामुळे तुम्हाला काय आवाज येणार नाही. आता आम्ही आज चाललोय तर बघूया एक्सपिरियन्स. इस विमान में 8 आपातकालीन द्वार हैं, 2 सामने, 2 पीछे और 4 विंग्स के ऊपर. फर्श पर लगी प्रकाशमान
आपले हवा फिरते आणि आता आम्ही आलो आहोत बालगड्यात पसार चला आता बाली सो एक्साइटेड. वाव. आम्ही दोघांनी असा विचार केला क्यू वाचवायची, आपल्या इथे पण खूप जास्त टाइम जातो म्हणून व्हिसा ऑन अरायवल करून घेतलं. पण इथे तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी. बघा माझ्या मागे तुम्हाला गर्दीच गर्दी दिसत असेल. काय ज्या ज्या गोष्टी बघितल्या ना, हे करून घ्या ते करून घ्या, सगळे एकूण एक जी रील आहे तर सगळी फॉलो केली. आता तुम्हाला एकूण एक सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. बघा आता तू स्टेट इतकी जास्त क्यू, इतकी मोठी क्यू होती कारण आपल्याकडं इंडियन पासपोर्ट आहे. त्याच्यामुळे आपण जरी पण ई विजा वगैरे सगळं ऑनलाईन केलं असेल तरी आपल्याला मॅन्युअलच करायला पण लागणार. इमिग्रेशन क्यू मोठी होती, 1-1.5 तास थांबावं लागलं, पण लवकर सेकंडचं काम होतं. एक पण सेकंड त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 10 ते 15 मिनिटं तरी थांबलो असणार आहे. 15 मिनिटाच्या वर आरामात. आणि आता झाले, आता आम्ही जातो आमच्या बॅग्स घ्यायला. 3 ना. हा. चला आम्ही आता बॅग्स घेतो. बॅग्स आल्या पाहिजे बाई. त्याचा एक लय सीन बघितलाय मी रील्स मध्ये की बॅग्स नाही आहेत तसं इंडिगोचं घेतात, बट स्टील थोडं त्याचं टेन्शन आहे. चला पटकन बॅग घेऊ आणि मग एअरपोर्टच्या बाहेर पडायचंय. पहिले तर एअरपोर्टच्या बाहेर पडायचं. दुसरी बॅग घे. हा इथे घेते. सगळ्या गोष्टी झाल्यात. आता आम्ही आलो सिम कार्ड घ्यायला. सिम कार्ड आम्ही मोस्टली तर टेलिकॉम सिमचंच घेणार आहे कारण बऱ्याच जणांनी ते सजेस्ट केलेले. तर आता आम्ही त्याचे प्राइसेस बघतोय. ते काय बोलते, जर 400K दिले ना 36 GB आणि 30 मिनिट कॉलिंग आहे. ओके. आणि जर हे घेतलं 500 हा. डेटा आणि मी पण त्यांच्या सिम एकदम ठिकाणी आम्ही आता केलंय तर बघितलंय. आम्ही मनी एक्सचेंज केलं पुढे अजून मनी एक्सचेंज करायला लागणार. ते करतो पहिला त्याच्या सिम कार्ड घेतो. 400K तर म्हणजे दोन्ही पण टेलिकॉम सिम सेल तर ते दोघांनी पण थोडंसं. आता त्यानंतर आम्ही आलेलो आहे मनी एक्सचेंजसाठी. तर मनी एक्सचेंज रेट्स मी तुम्हाला दाखवते. झालाय आता मनी एक्सचेंज. आम्ही करोडपती लाखपती झालेलो आहोत. किती लाख घेतले आपण? काय किती लाख घेतले? आता 6 घेतले करून 6. तर आम्ही नुसते लाखात खेळणार आहे आता. सोपं नाही. प्रोसेस चालू झालेली आहे. आता ऍक्च्युली मला कळत नाही. त्यांनी मला हे सांगितलेलं 30 मिनिट्स कॉल आहे आणि आता सध्या 100 मिनिट्स कन्फर्म करून. सो आता ते सिम कार्ड घेऊन झालंय आणि आता आम्ही निघालोय कुठे? कॅब बुक करायला. ग्रॅब आणि गोजर. ग्रॅब किंवा गोजर आता ते बघायचंय कशावरून चांगलं हे पडतंय. आणि आता आम्ही निघतो. एअरपोर्टवर आलोय आणि आता एअरपोर्ट खूप सुंदर आहे. एअरपोर्टवर आलेलोच आहे म्हणजे आम्ही. पण आता आम्ही आलो इकडे बाहेर निघायला कॅब बुक करायला. चलो आणि ऊन खूप जास्त आहे. आम्ही ग्रॅब आणि गोल्ड दोन्ही पण ट्राय केलं आणि ग्रॅबमध्ये आम्हाला थोडं स्वस्त पडलं आहे. तर त्याच्यामुळे आता ग्रॅब आम्ही बुक केली आहे. तर आमचं टॅक्सी घेईल मग आम्ही निघू हॉटेलला. खूप जास्त थकलं आहे. तोंड दिसतच असेल. आता जेव्हा हॉटेल रूमवर जाऊ तेव्हाच फ्रेश होत. अँड दिस इज आवर
cab for the day, for the evening. आम्ही आमचं सामान ठेवतो आणि हॉटेलला जायचंय. हे खूप मस्त एअरपोर्ट आहे, खूप छान, म्हणजे फुलं वगैरे इतकं. आणि इथे जे ग्रॅब प्रोजेक्टवाले आहेत ना, ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी खूप छान इन्फॉर्मेशन दिली आणि मला एक हे पण शेअर केलं. त्याच्यामुळे आम्हाला हे मिळालं, डिस्काउंट मिळाला. चला बसूया. Your name is sorry. My name is Dika. 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 Yeah. Okay. So, go to the Resort Grand Exora. Yeah. How are you today, son? Good. Yeah. Okay. One sampai tiga. This one, madam. Okay, fine. Sorry. ग्राफवर आम्हाला 75 दाखवलेले, पण त्यांनी तिथं असं आलंय की ॲपवर 12% 12K अजून ॲड करून तर ते ॲड केले आणि मग 87,500 झाले. तर ते बोलले 87 नको, 500 नको बोलले ना. तर त्यांनी 500 डिस्काउंट How much must you? आता ते घेतो. 100K, right? Yeah, please settle. 13K. Yeah, 15. Oh my God. This is the 15. Do you have 2,000? No. Let me check. Yeah. That's 15. Tomorrow if you want. या Yes. Thank you so much. Yeah, no problem. Happy holiday. काही राहिलं नाही ना आपले पासपोर्ट वगैरे? बॅग उघडलीच नाही. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि हे आहे आमचं ग्रँड लक्झुरा हॉटेल रिसॉर्ट. ओके, रिसॉर्ट. आणि आता आमचे बॅग्स चाललेत पुढे. आता आम्ही पण चाललोय त्याच्या मागे. वाव, हे बघ ना आणि मस्त. भारी. ते तू दोन घालू काय? ए शराब. चला आम्ही आता हॉटेल एक्सप्लोअर करतो. पहिले आम्ही चेक इन करतो, कारण आम्हाला खूप लेट झालेलं आहे चेक इनसाठी आणि आम्ही त्यांना इन्फॉर्म पण नाही केलं की आम्हाला लेट होणार आहे. तर त्याच्यामुळे आम्ही आता पहिले रूममध्ये जातो आणि इथे नंतर मी हॉटेल जेव्हा बघेल तेव्हा तुम्हाला पण दाखवेल. तर हाय, आता ही आहे आमचा फर्स्ट रूम, फर्स्ट डे. तर हे आहे वॉशरूम, जे की ठीक आहे, छान आहे, कोझी, कम्फी. इथे आहे ना मिररमध्ये, तो पण दिसतो. हां, तर एक छानसा मिरर आहे. आता त्याच्यासोबतच आम्हाला ही किट दिली आहे. काय याच्यामध्ये आता ते थोड्या वेळाने आम्ही बघू. ओपन केल्यावर समजेल ते, त्यावर लिहिलं नाही त्यांनी. व्हॉट इज ये? ओके, बातेरी आहे. त्यासोबत आपल्याला 2 टॉवेल्स पण दिलेत, तिथे दाखव. टॉवेल्स दिलेत. त्यानंतर हे आहे एक छोटस जिथे आपण कपडे वगैरे ठेवू शकतो, बॅग्स आणि लॉकर पण आहे. मेन ज्याचा काय यूज नाही होणार, पण ठीक आहे. आणि ह्याच्या काही गोष्टी दिल्यात आम्हाला, जसं की कॉफी, पाणी वगैरे, ह्या त्या गोष्टी दिल्यात. हे पण आहे, केटल पण आहे आणि टीव्ही आहे, बेड आहे. बेड खूप सुंदर आहे, बेड मस्त आहे एकदम. आणि त्याच्या शेजारी ते लॅम्प्स आहेत छोटेसे. इथे एक छोटासा हे टेबल, तिथे पण मस्त लॅम्प आहे. आणि इथे हे कुठे हा, इथे हा व्ह्यू आहे आमचा. व्ह्यू काय एवढा हे नाहीये, पण असं पण आम्ही फक्त रात्रीसाठी आहोत इथं, कारण त्यानंतर आम्ही जाणार आहे उद्या ते बघण्यासाठी. पुढचा व्हिडिओ बघा. कर बंद. हाय, तर आता आम्ही रेडी झालोय. असा काही आमचा लुक आहे, आउटफिट आहे. थांब मला बॅक कॅमेरानेच घ्या. हाय, तर आता आम्ही रेडी झालोय. असा काही आमचा आज फिट आहे. आणि आता आम्ही आलोय, आमचं वेलकम ड्रिंक वगैरे आम्ही काहीच घेतलं नाही, कारण आम्हाला पहिले चेक इन करून थोडंसं रेस्ट करायचं होतं. तर आता रेस्ट केलं आणि आता आम्ही बाहेर जाणार आहे थोडंसं असं एक्सप्लोअर करायला. तर इथे मस्तपैकी पूल आहे, तो मी दाखवते.
वाव. वॉटर स्विमिंग पूल यावं लागतंय थोड्या वेळाने. येस, आणि हे किती भारी वाटतंय मला इथे यायचं. पहिले थोडंसं एक्सप्लोर करतो आणि मग इथे. आणि इथे छोटासा बाग आहे. वेलकम ड्रिंक या घे घे. Is that ice is made with mineral water? Yeah. Original water. Sterile water. Because we heard lots of that about Bali baby. Oh, very good. No worry. Sterile. इथं आमचा वेलकम ड्रिंक आम्ही तो एन्जॉय करतो. Cheers. बसून एन्जॉय करणार होतो पण याला मला कधी प्रिन्सेस ट्रीटमेंट अशी मिळणार नाही. चेअर वगैरे फुल वगैरे करून मीच माझी करते. आणि काय नाही, मला परत घेऊ का? ऑरेंज रिटर्न घ्यायचं का? ऑरेंज ज्यूस आहे आणि काय त्याच्यामध्ये सब्जा वगैरे टाकलाय. आणि मला पण खूप म्हणजे ते बाली बेलेचं जे ऐकलं ना त्याच्यामुळे थोडंसं वाटतं. ठीक आहे, कसं आहे? ओके ओके. कशी आहे रिएक्शन बघू तुझी. थांब, त्याची रिएक्शन. आणि मला म्हणते नाही आहे चांगलं. बघ स्ट्रेस्ड. ह्याला डिस्क्राईब करायचं म्हणजे तर एक आपलं टँग वगैरे असतं ना ते, पण विदाऊट शुगर. ठीक आहे, म्हणजे मे बी आल्या चांगलं पण वाटलं असतं. पण आता बघू का? नको, जाऊ थोडंसं पिऊन पास करू. जाऊ बाहेर जाणारच आहे असं, पण मग बाहेर काहीतरी घेऊयाच. चला बाय, भेटू आता बाहेर. बाहेर आलो आमच्या हॉटेलपासून आणि असं चलत चलत आलो तर इथं काही शॉप्स आहेत, शॉपिंग बिपिंगचे बरेच आहेत. आणि असे इथे बरेचसे मनी एक्सचेंजचे आहेत. पण आहे ना अशा ठिकाणावर नाही करायचं आहे, कारण अशा ठिकाणी थोडासा स्कॅम होतो. जिथे जे ऑथराइज जे आहे किंवा जे असे बोल्ड लेटर्समधले, तर तिथूनच करा असं बऱ्याच जणांनी सांगितलंय. तर आता आम्ही तेच शोधतो आणि बघतो अजून काय आहे का. आणि आम्हाला काहीतरी खायचं पण आहे, ते बघू. त्यानंतर आता आम्ही आलो इथे मनी एक्सचेंज करायला. आम्ही मनी एक्सचेंज एअरपोर्टवर केली, पण एअरपोर्टवर कमीच केली होती कारण तिथे रेट थोडेसे जास्त होते. तुम्हाला दाखवलेलं तिथं मग असे काय रेट्स होते. आणि आता इथलचे तुम्ही जर रेट्स बघितले तर बघा. चला मी आज जाते आणि केलेलं आहे ऑलरेडी आज तिथे. राईट. ओके. मेकॅनिक हे एक रेस्टॉरंट आहे, व्हेजिटेरियन आहे. तर आता इथे जाण्याचा आम्ही केला आहे प्लॅन. आम्ही ठरवतो इथे आल्यावर मी तरी ठरवलेलं की इथल्याच वस्तू ट्राय करायचं. पण माझं म्हणाला पहिल्याच वस्तू दिसते ना इंडियन ट्राय करायचं. सगळ्या आताच वस्तू करायला हॉटेलमध्ये जेवण झालं. मी तुम्हाला त्या हॉटेलला होतं तिथं केलं आम्ही जेवण. पण जेवण इतकं मला नाही आवडलं. म्हणजे चांगलं होतं, ठीक होतं,
ठीक होतं. म्हणजे आपण काय डायरेक्ट हे एक्सपेक्ट नाही करू शकत, इंडियन रेस्टॉरंट आहे तर इंडियनच भेटणार आहे डायरेक्ट टेस्ट. आणि ते पण त्याचं ठीक काय नाव होतं. होतं हॉटेलचे? काय हॉटेलचं आपण जिथे जेवण केलं तिथं टाकलंय मी आता, मला त्याचं नाव हे नाही बघ तिकडे माहितीये. गाठ बघ. ठीक, म्हणजे मला आवडलं नाही एवढं, पण अनिलला आवडलं. ते आता टेस्ट वर डिपेंड करतं. म्हणजे त्याला पण असं पूर्ण आवडलंच नाही, पण चांगलं होतं. आणि आता त्याच्यानंतर मग आम्ही बॉटल घेतली पाण्याची. तर आम्ही हॉटेलमधून जिथं पाणी घेतलेलं तर तिथं आम्हाला पडलं ते 20,000 20,000. आणि नंतर आम्ही M-Mart मध्ये गेलो. मी व्हिडिओ टाकलाय. तर M-Mart मध्ये गेलो तर तिथे आम्हाला बॉटल पडली 9,000. ठीक आहे, आपल्या इथं पण हॉटेल्स मध्ये थोडंसं महागच असतं. तर मग झालं, आता जेवण झालं. आता आम्ही असं थोडंसं पटकनती करणार आहे आणि मग जाणार आहे हॉटेलवर. आणि मग नंतर थोडा वेळ बघू, इच्छा असेल आणि ताकद असेल तर पूल मध्ये जाऊ, नाहीतर मग रेस्ट करेल, कारण उद्या सकाळी आम्हाला लवकर जायचं. आता आम्ही येत होतो आणि अनिल आहे ना पोरींडे पकडलं. अनिलला बोलतो सर मसाज, सर मसाज, बस पाणी, तर मसाज. आणि बाई मी पुढे निघाले. मला वाटलं, म्हणजे मी काय माहिती, मला कळलंच नाही याला पण पकडते. मला वाटलं ह्याच्यासोबत मी म्हणले, याला थोडी म्हणते, दुसऱ्या माणसांना म्हणतच होते. आणि तुला काय वाटत होतं मग तेव्हा? काय नाही, मी त्यांना नो 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 मी होते म्हणून नो म्हणला का? मग बायको होती म्हणून लाजवला काय काय नाही, हा नथिंग. मजा आली. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता ही नेक्स्ट मॉर्निंग आहे. तर आज आम्ही जाणार आहोत. त्याच्या आधी मी कालचा ब्लॉग एड करायचा राहिला होता. तर काल रात्री आल्यावर आम्ही थोडंसं पूलच्या इथे थोडासा टाइमपास केला आणि मग त्यानंतर घरात आलो, फ्रेश झालो आणि रूममधलं सगळं जे सामान होतं विस्कटलेलं ते सगळं भरून ठेवलं. सगळी रूम पॅक करून ठेवली. आणि त्यानंतर आता आम्ही त्यानंतर काही झोपून गेलो. मग आता आम्ही उठलोय, आवरतोय. जिथे जाणार आहे त्याचा ब्लॉग बनवेल, तर तो येईल नेक्स्ट पार्टमध्ये. त्याच्या आधी थँक्यू सो मच हा ब्लॉग पाहण्यासाठी. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.